नमस्कार, आप देख रहे हैं सत्यवार्ता टीवी न्यूज। सत्यवार्ता टीवी न्यूज में आपका स्वागत है। आइए नजर डालते हैं आज के मुख्य समाचारों पर। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर वालसीन में अखंड हरिनाम महोत्सव का किया गया आयोजन। बता दें 6 फरवरी से 9 फरवरी तक प्रवचन, हरिपाठ, कीर्तन, जागर, भजन जैसे कार्यक्रम किए जाते हैं, जिसमें तीसरे दिन पालकी निकाली गई, जिस पालकी में महिला, पुरुष व भक्त भारी संख्या में शामिल होकर पूरे वालसीन गाँव में भक्तिमय वातावरण के साथ पालकी निकाले। तो वहीं भाजपा व्यापारी अघाड़ी ठाणे जिला ग्रामीण अध्यक्ष डॉक्टर यशवंतदादा सोरे ने अखंड हरिनाम महोत्सव को लेकर क्या कहा, आइए देखते हैं इस खबर में। अखंड हरिनाम सप्ताह वालसीन वर्ष 40वे आणि आज तिसरा दिवस आहे। तिसऱ्या दिवशी गावातून पालखी सोहळ्याचं नियोजन आम्ही करत असतो। खरोखरच अतिशय भव्य दिव्य प्रकारचे असा हा पालखी सोहळा असतो। जर विचार केला तर आजच्या जगात संपूर्ण तरुण पिढी व्यसनाधीन होत असताना आपण या सप्ताहाचं आयोजन करण्याचं निमित्त म्हणजे नवीन पिढीला भक्ती मार्गावर नेण्यासाठी परमेश्वराच्या कृपेने त्यांना चांगली संगत लागावी या उद्देशाने या सप्ताहाचं नियोजन करण्यात येत असतं। खरोखरच गावातील सर्व मंडळी अतिशय प्रेमाने एकत्र येऊन या सप्ताहात सामील होतात। गावातीलच नव्हे तर या संपूर्ण परिसरातील भिवंडी तालुक्यातील सर्व वारकरी संप्रदायातील सर्व लोक येऊन या उत्सवात एक सामील होतात। वारकरी संप्रदाय हा सर्वात मोठा संप्रदाय म्हणून ओळखला जातो आणि त्या निमित्ताने भजन, कीर्तन अशा वेगवेगळ्या प्रकारचं कार्यक्रम, प्रवचन हे आम्ही करत असतो आणि त्या निमित्ताने किंवा त्याच्या माध्यमातून संपूर्ण जनतेला एक चांगला ज्ञान देण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो। खरोखरच सर्वांनी, लहान थोर सगळेच असतील, सगळ्यांनी अतिशय मोठ्या प्रमाणात आम्हाला सहकार्य केलं। अशाच प्रकारचं सहकार्य करून सर्वांनी या पालखी सोहळ्यात सहभागी व्हावं अशी मी त्यांना मनापासून विनंती करतो। मी सर्वांना पुन्हा एकदा गावातीलच नव्हे तर सर्व भिवंडी तालुक्यातील वारकरी संप्रदायातील सर्वांना विनम्र अभिवादन करतो आणि या पालखी सोहळ्यास सुरुवात करतो। Bye.
आणि बहुसंख्य मंडळी या पालखी सोहळ्यामध्ये उपस्थित झालेले आहे. आणि आता इथून आपण प्रस्थान करताना हरिपाठाला इथून प्रस्थान आणि सुरुवात होईल हरिपाठाच्या माध्यमातून. तरी आणि जर झालं तर एक दोन आपण शेवटी होती कळसाची वगैरे ते तिथे जाते. तरी आता हरिपाठाला सुरुवात होते. फक्त सर्वांना वारकरी मंडळीला तसेच सर्वांना उपस्थित असलेल्या पालखी सोहळ्यामध्ये सर्वांना विनंती राहील का एक वारकरी संप्रदायाचा एक दंडक आहे, नियम आहे. हरिपाठ चालू झालं पिऊन घ्या. आता इथे या पालखीचं स्वागत चांगल्या प्रकारे झालेलं आहे. तरी त्यांचे देखील या पालखी सोहळ्याच्या वतीने अर्थात या ग्रामस्थांच्या वतीने आभार. या काम बरा कुंडले तळपाचे श्रावणीला हरे हरे रामकृष्ण हरे जय जय रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे जय जय रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे जय जय रामकृष्ण हरे रामकृष्ण
त्याने मनाने जपाने दुलाभ इसी तरह सबसे पहले खबरों को देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें। धन्यवाद।